हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, कारण की पवित्र पोर्टल संदर्भात बघणार आहोत आपण। म्हणजे विद्यार्थ्यांचा खूप महत्त्वाचा टॉपिक होता आणि विद्यार्थ्यांनी एवढे कॉल केले आणि एवढ्या कमेंट्स आल्या होत्या या संदर्भात की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं सुरू कधी होणार आहे। ठीक आहे, त्या संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट्स आहे किंवा काही अपडेट आहे किंवा नाही, आणि अपडेट आहे तर नेमकं कुठपर्यंत आणि कधी पवित्र पोर्टल सुरू होणार, जेणेकरून आम्हाला नोंदणी करायची किंवा आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्या संदर्भातच जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्की। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तुला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, बाकीचे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे संच मान्यता 2024-25 सद्यस्थितीमध्ये राबवण्यात येते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये। संच मान्यता 2024-25 लवकरच ही प्रक्रिया जी आहे पूर्ण केल्या जाणार आहे। ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये अजून एक अपडेट कळते। अपडेट अशी आहे की तुम्ही बघितलं असेल की सद्यस्थितीमध्ये बिंदू नामावली आणि रोस्टरचं काम तपासणीचं सुरू आहे। म्हणजे बिंदू नामावली किंवा रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याची प्रक्रिया जी आहे प्रत्येक शाळेची, मग ती जिल्हा परिषदेची शाळा असेल, महानगरपालिकेची, नगरपालिकेची किंवा खाजगीची शाळा असेल, अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित, प्रत्येक शाळेला जे आहे आपली स्वतःची संच मान्यता करणं आवश्यक आहे जर त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिराती द्यायच्या असतील तर। त्याच्यामुळे जे आहे बिंदू नामावली आणि रोस्टरचं काम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। जोपर्यंत हे काम होणार नाही किंवा जोपर्यंत हे काम पूर्णत्वास येणार नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे शक्यतो सुरू करता येणार नाही। तरी सुद्धा त्याच्यात अजून थोडा ट्विस्ट आहे, तो नंतर सांगतो। दुसरं एक अजून एक महत्त्वाचं कारण आहे, आता संच मान्यता होते, ठीक आहे, आता ज्या शाळा आहेत त्यांना एक प्रकारे थोडीफार मुदत मिळू शकते वाढून, कशासाठी? संच मान्यता करण्यासाठी। कधी कधी काय होतं, समजा एखादा टाइम ड्युरेशन दिलेला आहे, समजा ऑक्टोबर 15 पर्यंत किंवा ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत किंवा 10-15 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती किंवा यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमची संच मान्यता लवकरात लवकर करावी। आयुक्त कार्यालयामार्फत तशा प्रकारची मीटिंग सुद्धा पार पडली होती आणि त्यांना आदेश सुद्धा देण्यात आले होते जिल्हा परिषद किंवा वेगवेगळ्या शाळांना, ते त्यांची संच मान्यता किंवा बिंदू नामावली रोस्टर अद्ययावत करून घेणार आहेत। पण मग त्याला वेळ किती लागू शकतो, तर त्याला वेळ 15 ते 20 दिवस लागू शकतो। तो दिवस जर बघितला आपण, त्या दिवसानुसार जर बघितलं तर 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान जे आहे ही गोष्ट होऊ शकते। पण याला अजून एक मी काय सांगितलं तुम्हाला, ट्विस्ट कोणता होता? ट्विस्ट हा आहे की याच्यामध्ये थोडी मुदतवाढ मिळू शकते। मुदतवाढ कशी मिळणार ते सुद्धा सांगतो, आणि नंतर पवित्र पोर्टल कधी सुरू होऊ शकतं ते सुद्धा सांगतो। ठीक आहे, मुदतवाढ कशी मिळणार? 2022 मध्ये सुद्धा ज्यावेळेस भरती प्रक्रिया झाली तर ते एकाच वेळेस होत नाही, बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासणी। त्याच्यासाठी शाळांना मागासवर्गीय कक्षाकडून स्वतःचे रोस्टर जर तपासून घ्यायचं असलं तर त्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टी होण्यासाठी कालावधी लागतो। आणि मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतल्यानंतरच, संच मान्यता झाल्यानंतरच त्या जागा पवित्र पोर्टलवर येतील, तोपर्यंत आकडेवारी करणार नाही आणि जागा पवित्र पोर्टलवर येणार नाही। त्याच्यामुळे यांना थोडीफार अजून 10-15 दिवस जे आहे मुदतवाढ कदाचित मिळू शकते, मुदतवाढ जर मिळाली तर। आणि जर समजा मुदतवाढ थोडीफार मिळाली तर त्यावेळेस मात्र पवित्र पोर्टलचं कामकाज थोडं उशिरा सुरू होऊ शकतं। पण आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुमचं म्हणणं होतं की पवित्र पोर्टल नेमकं सुरू कधी होणार आहे, आम्हाला नोंदणी करायची किंवा रजिस्ट्रेशन करायचं, तर तुमच्यासाठी माहिती ही अशी आहे की सद्यस्थितीमध्ये ऑक्टोबर महिना आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे शक्यतो या महिन्याच्या शेवटीपर्यंत जरी म्हणलं आपण तरी सुद्धा सद्यस्थितीमध्ये बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या आहेत। 2022चा राऊंड बाकी आहे, नंतर इकडं संच मान्यता, नंतर बिंदू नामावली रोस्टर तपासणीचं काम आणि बाकीचे कामकाज जे आहे ते खूप सारे आहेत। त्याच्यामुळं ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आपण म्हणलं होतं, पण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सद्यस्थितीमध्ये पॉसिबल वाटत नाहीये। तरी सुद्धा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसू शकतं। हे आपल्यासाठी गुड न्यूज आहे की लवकरात लवकर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होतंय। आता सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तुम्ही तर आजची 14-15 तारीख आहे आणि फक्त 15-1 दिवस जे आहे आपल्याला वाट बघावी लागू शकते। 10-15 दिवसानंतर तुम्हाला हालचाल पवित्र पोर्टलवर दिसेल आणि टेट क्रमांक 3 किंवा शिक्षक भरती 2025 संदर्भात तुम्हाला दिसेल की सूचना ज्या आहेत येतील, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या नावाची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागेल। तोपर्यंत तुम्हाला जे आहे वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल, आपल्याला अजून थोडे दिवस, मोजके दिवस वाट बघावी लागेल। त्यानंतर जे आहे पवित्र पोर्टल सुरळीतपणे सुरू होईल आणि नंतर बाकीच्या ज्या प्रक्रिया आहे, अगोदर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन, नंतर आस्थापनांना जाहिराती अपलोड करणे, नंतर जाहिरातींना पसंतीक्रम देणे आणि बाकीची पुढची प्रोसेस जी आहे ती पुढची प्रोसेस जी आहे ऑटोमॅटिकली जी आहे ती फॉरवर्ड केल्या जाणार किंवा ती ऑटोमॅटिकली कंटिन्यू केल्या जाणार। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती होती आणि आता तुम्हाला कळलं असेल की पवित्र पोर्टलचं कामकाज नेमकं जे आहे किंवा पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार आहे। ठीक आहे,
पवित्र पोर्टल जे आहे नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकतं, त्या संदर्भात बिंदास राहा. नोव्हेंबरमध्ये जे आहे एनी हाव कंडिशन पवित्र पोर्टलचं कामकाज तुम्हाला सुरू झालेलं दिसेल. आय होप हा जो व्हिडिओ किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे खूप महत्त्वाची होती. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिळणार नाही. आणि हा अजून एक सांगतो, जर लवकर झालं तर पवित्र पोर्टलचं कामकाज ऑक्टोबरमध्ये सुद्धा सुरू होऊ शकतं, शेवटी जर झालं तर हा जो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.